नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका रुत्सम नवम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे? मित्रांनो, येणारी 2 मैदानं, एक म्हणजे 25 तारखेचं फलटणचं आदत मैदान आणि 28 तारखेला ओपनचं मैदान. तर ह्या 2 मैदानापैकी नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. आणि नक्की 25 तारखेला फलटण मैदानाबाबत बकासूरचं नियोजन काय चालू आहे, सध्याचे अपडेट काय आहे हे देखील मी तुम्हाला 25 तारखेच्या मैदानाबद्दल बकासूरचं सांगणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, मागे आपला बकासूर कालच्या मैदानामध्ये विंग मैदानात सेमीला हार झाली. पैरा होता बब्या डॉन. खूप दिवस झाले आपल्या बकासूरला 1 नंबर मिळत नाही. भरपूर दिवस झाले वाट पाहतोय आपण सर्व बकासूर प्रेमी की बकासूरनं 1 नंबर करावा. नक्कीच बकासूर आपला 1 नंबर लवकरच करेल आणि कमबॅक करेल. चला आता महत्त्वाच्या विषयाकडे चलूया. बकासूरचं नियोजन नक्की काय? तर मित्रांनो, 25 तारखेला जे फलटणचं आदतचं मैदान आहे त्या मैदानात नियोजन चालू आहे, पण नक्की पळेल असं अजूनपर्यंत ठरलेलं नाही. याचं कारण असं आहे, जर आदत वासरू चांगला स्पीडचा मिळाला पैरा म्हणून तरच 25 तारखेला फलटणच्या मैदानात पळताना दिसणार आहे. फलटणचं 25 तारखेचं नियोजन चालू आहे, पण जर चांगला पैरा आदत वासरू मिळाला तर 25 तारखेला पळताना दिसेल. नाहीतर 28 तारखेच्या ओपन मैदानात 100% पळताना दिसेल, एवढं मात्र खरं. हीच मी अपडेट घेऊन आलो होतो की 25 तारखेची आपलं नियोजन कसं ठरले. जर वासरू टॉपचाच पळणारा भेटला तर नक्कीच आपल्याला 25 तारखेला पळताना दिसेल, नाहीतर डायरेक्ट विश्रांतीनंतर 28 तारखेला 100% पळताना दिसेल. धन्यवाद मित्रांनो.